महत्त्वाची गोष्ट, ही परीक्षा जर लँग्वेजची आहे तर मग तुम्ही लँग्वेजसाठी काय करायला हवं, लोकसत्ता पेपर अख्खा वाचायचा नाही. सकाळ पेपर यामध्ये 2 सदर असतात. एक असतं ज्याचं नाव आहे लोकमानस, दुसरं असतं वाचकांचा पत्रव्यवहार. काय असतं, एक असतं लोकमानस, वाचकांचा पत्रव्यवहार. थोडक्यात काय आहे, एव्हरीडे ज्या सगळ्या इव्हेंट घडतायत, ज्या घटना घडतायत, या घडणाऱ्या सगळ्या घटनांबद्दल जे वाचक असतात ते स्वतःचं मत व्यक्त करतात. तुम्ही उत्तरामध्ये लिहिलं की अरे तुझं वागणं काय बरोबर नाही, तुमचं वागणं संयुक्तिक नाही. दोन्हीत अंतर आहे की नाही, बरोबर आहे की नाही. संयुक्तिक शब्दवाल्यानं उत्तर लिहिलं, तुम्ही काहीतरी फक्त तुमचं वागणं बरोबर लिहिलं, कुणाला मार्क पडतील, संयुक्तिक शब्दवाल्याला मार्क्स पडतील. क्लिअर ही गोष्ट. सो तुम्हाला आजपासून पहिली गोष्ट मी परत तुम्हाला सांगतोय, ज्या सगळ्या लोकांना हा गैरसमज आहे की मी इथं आलोय सो मी लेक्चर करणार, मी पुस्तकं वाचणार, मी नोट्स काढणार, मी रिव्हिजन करणार आणि मग मी पास होणार, तुम्ही सगळी लोक आत्ता सध्या फेल आहात. का? किती वाचलंय, कोणत्या नोट्स वाचल्यात, किती अभ्यास केला, या सगळ्या गोष्टींना शून्य व्हॅल्यू आहे. पक्की गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही उत्तरात काय लिहिता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आन्सरमध्ये काय लिहिता हे सगळ्यात महत्त्वाचं, ही क्लॅरिटी तुमच्याकडे असायला हवी, जे सगळ्यात महत्त्वाचे. बरं, मग आन्सरात लिहायचं, आन्सर रायटिंगमध्ये लिहायचं, उत्तरात लिहायचं, सर मग मी खूप जास्त इन्फॉर्मेशन गोळा करू का? हा कर ना गोळा. मग इन्फॉर्मेशन तुम्ही काय गोळा करता, दनादन सगळा डेटा गोळा करता, पाठ करायला सुरू करता, सगळी माहिती तुम्ही सगळं पाठ करायला सुरू करता. मग तुम्ही एका टॉपिकवर 10 पानं डेटा गोळा करता, एका टॉपिकवर 10 पानं डेटा गोळा करता. चूक काय होते बघा, कोणत्याही टॉपिकवर तुम्हाला विचारला जाणारा प्रश्न हा किती शब्दाचा आहे, राईट आन्सर इन 150 वर्ड्स. दुसऱ्या टाईपचा प्रश्न, राईट आन्सर इन 250 वर्ड्स. 150 आणि 250 शब्द. तुमच्या विद्यापीठांसारखे पेपर नाहीत. तुम्हाला उत्तर किती शब्दात लिहायचंय, 150 और 250 एवढ्याच शब्दात लिहायचंय. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही घरी जाऊन 150 शब्द लिहिण्याचा प्रयत्न करा. सुरुवात झाल्या तुमचे 35 शब्द 50 शब्द किंवा संपतात कळत नाही, आणि मग तुम्ही हे नुकसानीत असता की अरे माझं उत्तर अर्ध संपलं आणि मग मला लिहायचं बाकी राहिलं. तुम्हाला सगळं या ठिकाणी शिकवलं जाईल. फक्त तुम्ही ते जेन्युइनली न चुकता फॉलो करायचं. एव्हरी डेचा प्रत्येक क्लास न चुकता, क्लास फक्त अटेंड केलात तरी मी तुम्हाला सांगतो तुम्ही 100% त्या 3% आहात. न चुकता यायचं, क्लास अटेंड करायचा. ज्या लोकांना वाटतं की नाही सर माझा घरी बसून जास्त अभ्यास होतोय, येण्या जाण्यात वेळ जातोय, ती सगळी लोक हळूहळू रेसच्या बाहेर जातात. ती सगळी लोक कोण म्हणतात, ती सगळी लोक लोकांना गायडन्स करणारे बनतात. बरोबर आहे. सो तुम्हाला यायचंय, न चुकता क्लास अटेंड करायचा आहे. सो 150-250 शब्द, लोकसत्ता लोकमानस, याला सगळ्यात महत्वाचं काय करायचं, आज घरी गेलं एक महत्वाची नोटबुक बनवायची. नोटबुक. आता याच्यानंतर ज्याला कुणाला माझ्याकडे गायडन्सला यायचं असेल, याच्यानंतर ज्याला कुणाला माझ्याकडे गायडन्सला यायचं असेल, सगळ्यात पहिली अट आहे, ही जी नोटबुक तुम्ही बनवली आहे, या नोटबुकमध्ये आजपासून कमीत कमी 50 शब्द लिहून आणायचे.